तर आज आपण घरगुती साहित्य ढाबा स्टाईल अंडा मसाला बनवणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, शिल्पाज रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण ढाबा स्टाईल अंडा मसाला बनवणार आहोत। तर इथे मी चार अंडी उकडून घेतलेली आहेत। त्याला असं मधनं काप करून घ्यायचं आपल्याला, म्हणजे आपला मसाला आतपर्यंत जाईल आणि अंडी फ्राय करताना ते असे तडतड ही होणार नाहीत, फुटणार नाहीत। तर सगळे अंडे मी असे करून घेतलेले आहेत। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 1 चमचा तेल टाकले। आता त्यामध्ये आपण अंडे टाकून घेऊया। अंडे आपल्याला फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये। अंडी थोडंसं फ्राय झाल्यानंतर इथे मी लाल तिखट, थोडीशी हळद आणि मीठ टाकलेलं आहे। अजून थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला। तर आता आपण हे काढून घेऊया। तर मी परत एकदा कढई ठेवून घेतलेली आहे, त्यामध्ये 3 चमचे तेल टाकले। तुमच्या आवडीनुसार इथं तेल कमी जास्त करू शकता तुम्ही। इथे मी अर्धा चमचा जिरे टाकलेत। त्यानंतर 2 तमालपत्र, 2 दालचिनीचे तुकडे टाकलेत मी छोटे, 1 चक्री फूल आणि 2 लवंग आणि 1 इलायची टाकली मी। आता हे थोडंसं फ्राय करून घेऊया। त्यानंतर इथे मी 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, ते टाकायचे आपल्याला। ते 1-2-3 मिनिट आपल्याला छानपैकी परतून घ्यायचे कांदा। तर कांदा परतून झालेला आहे आपल्या इथं। आता यामध्ये मी 2 चमचे बारीक खोबरं टाकलेलं आहे, हे पण आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे। त्यानंतर 1 चमचा आलं लसूण पेस्ट, इथे 2 टोमॅटो बारीक करून घेतलेले आहेत मी मिक्सरमधून। तर टोमॅटो पण छान परतून तयार आहे आपल्या इथे। तर मी ते 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धने जिरे पूड। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं। एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला हे चांगलं। तर आता इथे सगळे मसाले आपले मिक्स झालेले आहेत। आता यामध्ये मी गरम पाणी मिक्स करते 1 ग्लास। मिक्स करून घ्यावा। तर इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला। मिक्स करून घेऊया। तर 1-2-3 मिनिट आपल्याला हा मसाला झाकण ठेवून शिजवून घ्यायचे। तर 2-3 मिनिट झालेले आहेत, आपला मसाला शिजून तयार आहे। तर एकदा मिक्स करून घेऊया। आता यामध्ये अंडी टाकून घेऊयात। कसुरी मेथी टाकूया थोडीशी। कसुरी मेथीची चव छान येते। मिक्स करून घेऊया। आता झाकण ठेवून परत 1-2 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचे।
तर 2-3 मिनिटं झालेली आहेत. कोथिंबीर थोडीशी मिक्स करून घेऊया. तर इथे आपला अंडा मसाला तयार आहे. अगदी हॉटेलसारखा वास येते. एकदा नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला